नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या या नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसाठी एक आनंदाची बातमी आहे। तुमचा जर हप्ता राहिला असेल, तुमचा हप्ता जमा झाला नसेल आणि तो कधी होणार ह्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर ती माहिती तुम्हाला अजिबात समजणार नाही आणि तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो जमा होणार नाही। त्यामुळे जे काही महत्त्वाचे असे पॉइंट्स मी सांगणार आहे ते पॉइंट्स तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहे। ते तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे पॉइंट्स असल्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे बघण्यात यावा असा माझा उद्देश आहे। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया। बघा, लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आलेला आहे। लाडकी बहीण योजना या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होणार 1500 रुपये, पण या तारखेपूर्वी मिळणार जुलैचा हप्ता। अपडेट समोर आलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा जो जुलैचा इन्स्टॉलमेंट होती तो अद्याप कोणाला आलेला नाही। तो कधीपर्यंत येणार, त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये येईल का, या भरपूर प्रश्न मला येत होते। त्यामुळे मी यावर एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलाय। बघा, लाडकी बहीण योजना जुलै इन्स्टॉलमेंट अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली असून जुलै महिन्याचा 1500 रुपयाचा जो हप्ता आहे तो 15 ऑगस्ट पर्यंत काय होणार आहे, तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। पण थांबा, लगेच तारीख समजली म्हणून पुढे जाऊ नका, कारण बघा त्या 15 ऑगस्ट पूर्वी येणार आहे मान्य, पण आदिती तटकरे मॅडमनी नेमकं काय म्हटलेलं आहे हे आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये जाणून घेऊया। बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, लाडकी बहीण योजना जुलै इन्स्टॉलमेंट 2026 डेट। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। जुलै महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या पात्र महिलांची प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता आहे। खात्रीलायक सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात, म्हणजे बघा या आठवड्यात, आता आज तर 12 तारीख आहे बरोबर आहे, उरले 3 दिवस, या 3 दिवसामध्ये काय होणार आहे, म्हणजे 15 ऑगस्ट पूर्वी पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचे काय होणार आहेत ते पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे। मी केव्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी या वेळी काय होईल, तुमचा हप्ता जमा होईल, तुम्ही हे करून घ्या, त्यावेळी तुमचा हप्ता जमा होईल, त्यावेळी हप्ते हे जमा झालेले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओज बघा, त्या ठिकाणी मी मध्ये एक 5-6 महिने या टॉपिकवर व्हिडिओ करत नव्हतो, कारण लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील जी माहिती होती ती माहिती जेन्युइन मिळत नव्हती। पण आता आपण ही जी सिरीज होती लाडकी बहीण योजनेची ती आता कंटिन्यू सुरुवात करणार आहे। त्यामुळे काय करा लाडक्या बहिणींनो, तुमच्या ज्या बहिणी आहेत, तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत, त्यांना आपला चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून जे अपडेट्स असतील ते लवकरात लवकर मिळतील। चला पुढच्या स्लाइड्स कडे बघूया। बघा, या स्लाइड्स मध्ये काय म्हटलेलं आहे, मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहिणीच्या निधीचे थेट हस्तांतरण म्हणजे डीबीटी द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असतं करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता दर्शवली जात होती। त्या ठिकाणी यापूर्वी काय केलं होतं, या योजनेच्या जून महिन्याचा जो हप्ता आहे तो 15 जुलै रोजी महिलांच्या खात्यावर देण्यात आला होता। प्रत्येक महिन्यात 10 तारखेपर्यंत लाडकी बहिणीचा योजना हा हप्ता जमा होईल असं शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। त्यानुसार निधी वर्ग केला जातो। पण पुढे काय म्हटलेलं आहे, बघा, रक्षाबंधनाला कदाचित 3000 रुपये मिळण्याची चर्चा चालू आहे। जर काही तांत्रिक कारणामुळे 18 ऑगस्ट पर्यंत जुलैचा हप्ता जमा झाला नाही तर थेट रक्षाबंधन किंवा सणाच्या दिवशी मुहूर्तावर जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे काय होणार आहेत 3000 रुपये तुम्हाला एकत्र खात्यात जमा होण्यात येणार आहे। बघा, या 3 दिवसामध्ये आणि 18 तारखेपर्यंत जर लाडक्या बहिणींनो तुमचा जर हप्ता जमा झाला नाही तर तुम्हाला डायरेक्ट रक्षाबंधनला सरकार काय करणार आहे, डायरेक्ट तुम्हाला 2 महिन्याचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे रक्षाबंधनला एकत्रित 3000 रुपये तुमचा जो हप्ता आहे लाडक्या बहीण योजनेचा तो देण्याची शक्यता आहे, असा अंदाजही काही विशेषज्ञांकडून व्यक्त केला जात। बघा, यांनी त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे, सरकारी सूत्रांनुसार राज्यातील सुमारे
1,66,00,000 पात्र महिलांच्या खात्यात 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीत जुलै महिन्याचा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. बघा लाडक्या बहिणीनं पुढे काय त्यांनी म्हटलेलं आहे बघा, ई-केवायसी म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हणत होतो की कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे येणार नाहीत किंवा थांबू शकतील हे जी प्रोसेस जर केली नसेल तर. बघा आदिती तटकरे मॅडमनी स्पष्ट त्यांनी सांगितलं होतं की ई-केवायसी मुळे 80 लाख महिला ह्या अपात्र झाल्या होत्या. लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी काय केलं होतं, ई-केवायसी प्रक्रियेनंतर राज्यातील तब्बल 80 लाख महिला या अपात्र ठरल्या होत्या. निकषांची पूर्तता न करू शकल्यामुळे किंवा कागदपत्रातील त्रुटीमुळे या 80 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळालेला नाही आणि आर्थिक वर्षाचा जो आर्थिक लाभ आहे तो पण मिळणार नाही. ज्यामुळे ज्या महिलांचे अर्ज पात्र आहेत आणि ई-केवायसी पूर्ण झालेले आहेत अशाच 1,66,00,000 लाभार्थ्यांनाच या आठवड्यात योजनेचे पैसे येणार आहेत.